आणि तू मोबाईल बघत बसली. तुला सांगितलं होतं मी उत्तापे बनवले त्याच्यासोबत खायला चटणी बनव. अगं मम्मी त्याला किती वेळ लागणार आहे, आताच बनवते. तर एकदम साऊथ इंडियन स्टाईल चटणी बनवण्यासाठी ना सगळ्यात पहिले तर सुकं खोबऱ्याचे काप कापून घ्यायचे, त्याला कढईत टाकायचं, थोडस भाजून घ्यायचं, नंतर त्याच्यात आहे ना थोडेसे शेंगदाणे टाकायचे. आता या दोन्हीला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं. आता याला काढून घ्यायचं, मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. नंतर याच्यामध्ये ना हिरवी मिरची टाकायची, कढीपत्त्याचे पाने टाकायचे, बरे लसूण टाकायचा, थोडासा कोथिंबीर टाकायची आणि एक कांदा आहे ना कापून टाकायचा. आता पाणी टाकायचं, मीठ टाकायचं. आता याला चांगलं बारीक करून घ्यायचं मिक्सरला. आता लगेच पॅन ठेवायचा, तेल टाकायचं. त्याच्यात तेल गरम झालं का सुक्या लाल मिरच्याचे तुकडे टाकायचे, त्याला थोडं काळं करून घ्यायचं. नंतर त्याच्यात मोहरी टाकायची, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा. आता लगेच बारीक करून घेतलेली चटणीचा तडका द्यायचा त्याच्यात आणि पटकन झाकण ठेवून द्यायचा त्याच्या. म्हणजे काय होतं, तडक्याचा स्वाद चटणीमध्ये उतरतो, म्हणून झाकण नक्की ठेवायचं.